Dear friends, next chapter is digestion and absorption. प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमला न्यूट्रिएंट्सची गरज आहे. मग एनर्जी साठी, ग्रोथ साठी, रिपेअरिंग साठी, मेंटेनन्स साठी न्यूट्रिशन पाहिजे. आणि जे न्यूट्रिएंट्स आपण घेतो, लिव्हिंग ऑर्गॅनिझम घेतात, ॲनिमल्स घेतात, ते कॉम्प्लेक्स फॉर्म मध्ये असतात. त्याचं ब्रेकडाऊन सिंपल फॉर्म मध्ये केलं पाहिजे. समजा कार्बोहायड्रेट म्हटलं तर स्टार्च हा कॉम्प्लेक्स फॉर्म आहे, परंतु बॉडीला, सेलला ग्लुकोज, फ्रक्टोज, गॅलॅक्टोज सारख्या शुगर पाहिजेत. त्यामुळं कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटचं ब्रेकडाऊन सिंपल शुगर मध्ये करणे गरजेचे आहे. प्रोटीन्स घेतले जातात, त्या प्रोटीनचं ब्रेकडाऊन अमिनो ऍसिड मध्ये केलं पाहिजे, कारण बॉडीला, सेलला अमिनो ऍसिड पाहिजेत. फॅटचं ब्रेकडाऊन करून फॅटी ऍसिड, ग्लिसरॉल बनवले जातात. तर कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंड्स जे आहेत, या कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंडचं ब्रेकडाऊन सिंपल कंपाऊंड मध्ये करणे म्हणजे डायजेशन. ब्रेकडाऊन ऑफ कॉम्प्लेक्स insoluble organic compounds into simple organic compounds is called as digestion. कारण सेलला सिंपल कंपाऊंड लागतात आणि सेल ते सिंपल कंपाऊंड घेऊन मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी आपल्या फॉलो करते. So breakdown of complex organic compounds into simple form is called as digestion. जर आपण पोरीफेराचा ग्रुप पाहिला तर तिथं चानोसाइट सेल्स, फ्लॅजेलेटेड सेल्स मध्ये डायजेशन होतं. इंट्रासेल्युलर डायजेशन म्हणजे सेलच्या आत डायजेशन होतं. पुढं ज्यांच्यामध्ये एलिमेंटरी कॅनॉल व्यवस्थित तयार झाला, त्या सर्व ग्रुपमध्ये आपल्या सहित डायजेशन कसं आहे? एक्स्ट्रा सेल्युलर. एका एलिमेंटरी कॅनॉल मध्ये कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंडचं ब्रेकडाऊन सिंपल कंपाऊंड मध्ये केलं जातं आणि डायजेशनची प्रोसेस एका कॅनॉल मध्ये केली जाते, सेलच्या बाहेर केली जाते, म्हणून एक्स्ट्रा सेल्युलर म्हणायचं. Nutrition, getting and utilization of energy rich compounds or food by organisms. लिव्हिंग ऑर्गॅनिझमला एनर्जी साठी फूड पाहिजे, ग्रोथ साठी पाहिजे, रिपेअरिंग साठी पाहिजे, मेटाबॉलिझम साठी पाहिजे, मेंटेनन्स साठी पाहिजे, टेम्परेचर रेग्युलेट करण्यासाठी पाहिजे, अशा अनेक कारणांसाठी, बॉडी बिल्डिंग साठी पाहिजे, अशा अनेक कारणांसाठी लिव्हिंग ऑर्गॅनिझमला न्यूट्रिएंट्स लागतात. आणि आपण आपल्या आहारामध्ये जे न्यूट्रिएंट्स घेतो
आपल्या आहारामध्ये जे न्यूट्रिएंट्स आपण घेतो त्यामध्ये कार्बोहायड्रेट्स आहेत, प्रोटीन्स आहेत, फॅट्स आहेत, विटॅमिन्स आहेत, ॲमिनो ॲसिड्स आहेत, वॉटर मिनरल सुद्धा आहे. आपण फूड बरोबर हे घेतो ना, फूडमध्ये कार्बोहायड्रेट्स. आपला जो टोटल आहार आहे त्या आहारामध्ये 60 to 70% कार्बोहायड्रेट असतात आणि 1 ग्रॅम कार्बोहायड्रेटचं ब्रेकडाऊन झालं तर नियर अबाउट 4 किलो कॅलरी एवढी एनर्जी 1 ग्रॅम कार्बोहायड्रेट पासून आपल्याला मिळते. आपल्या आहारामध्ये आपण भाकरी, रोटी, चपाती, राईस, बटाट, रताळ हे जे सगळे घेतो पदार्थ त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट मोठ्या प्रमाणावर असतात. आपल्या आहारामध्ये सर्वात जास्त आपण कार्बोहायड्रेट घेतो कारण 60 to 70% त्यात आपण कार्बोहायड्रेट घेतो कारण हेच आपल्या शरीराचं मुख्य इंधन आहे. कार्बोहायड्रेट इज मेन फ्युएल ऑफ आवर बॉडी. त्यानंतर प्रोटीन्स आपण घेतो. जवळपास 25% आपल्या आहारामध्ये प्रोटीन्स असतात. आता नॉनव्हेज खाणाऱ्याच्या आहारामध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त असतं. ते फार महत्वाचं असतं, गरजेचं असतं. आणि 1 ग्रॅम प्रोटीनचा जर प्रोटीनचं ब्रेकडाऊन केलं तर नियर अबाउट 5 किलो कॅलरीच्या आसपास एनर्जी मिळते. म्हणजे कार्बोहायड्रेटच्या जवळपास एनर्जी या प्रोटीन मध्ये आहे. पण प्रोटीन जनरली बॉडी बिल्डिंग साठी वापरले जाणारे कंपाऊंड्स आहेत. All enzymes are proteins except ribozyme RNAs. म्हणजे प्रोटीन ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये प्रोटीन सर्वात जास्त आपल्या शरीरामध्ये असतात. त्या आहारामध्ये आपण 25% घेतो. त्यानंतर नंबर लागतो फॅटचा. आपल्या आहारामध्ये आपण फॅट्स घेतो. मग डायरेक्ट आपण ऑइल टाकतो. परंतु आहारामध्ये त्याचं प्रमाण 15 ते 20% असं आहे. फॅटचा विचार केला तर 1 ग्रॅम फॅटचं ब्रेकडाऊन केल्यानंतर 9 किलो कॅलरी, मोर दॅन डबल. म्हणजे कार्बोहायड्रेट आणि प्रोटीनचं कंपॅरिझन केलं तर डबल पेक्षा जास्त, दुपटीपेक्षा जास्त एनर्जी फॅट मधून मिळते. आणि म्हणून आपल्या शरीरामध्ये फॅटचा स्टोरेज रिझर्व्ह फूड मटेरियल म्हणून केलेला आहे. रिझर्व्ह फूड मटेरियल म्हणून फॅट मोठ्या प्रमाणावर स्टोअर केले जातात आपल्या बॉडीमध्ये. स्टोअर केले जातात मोठ्या प्रमाणात. त्याबरोबरच आपल्या आहारामध्ये विटॅमिन्स पण असतात. व्हिटॅमिन ए आपल्या डोळ्याचं आरोग्य म्हणजे जे डोळे आपला विजन जो आहे त्याच्यासाठी महत्वाचं आहे. ते रोडॉप्सिन हा कंपाऊंड आपल्या डोळ्यामध्ये बनतो. विजन त्याच्यामुळं आपला व्यवस्थित राहतो. आणि व्हिटॅमिन ए ची कमतरता असेल तर नाईट ब्लाइंडनेस हा आजार आपल्यामध्ये होतो.
व्हिटॅमिन बी, अनेक प्रकारचे व्हिटॅमिन बी आहेत, म्हणून कलेक्टिव्हली आपण म्हणतो बी कॉम्प्लेक्स. आपल्या मसलच्या मोमेंटसाठी हे आणि नॉर्मल ग्रोथ डेव्हलपमेंटसाठी या व्हिटॅमिनची गरज आहे. जे कोएन्झाईम आहेत व्हिटॅमिन बी पासूनच ते बनलेले असतात, त्यामुळे व्हिटॅमिन बी फार महत्वाचे आहेत. जर यांची कमतरता असेल तर बेरी टाइप ऑफ पॅरालिसिस हा प्रॉब्लेम आपल्यामध्ये होतो. व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन सी आपल्या हिरड्याच्या दातामध्ये हिरड्यामध्ये याची गरज आहे. व्हिटॅमिन सी ची कमतरता असेल तर हिरड्या सुजणं, फुगणं आपण या प्रकारचे प्रॉब्लेम होतात. व्हिटॅमिन डी बोन साठी महत्वाचं आहे. व्हिटॅमिन आपण टीव्हीला जाहिराती पाहतो, मिल्क मधलं कॅल्शियम ॲब्सॉर्ब करायचं वगैरे, त्याच्याबरोबर व्हिटॅमिन डी चा पण रोल फार महत्वाचा आहे. आणि हे व्हिटॅमिन डी कमी पडलं तर रिकेट्स इन चिल्ड्रन, मुडदूस नावाचा आजार लहान मुलांमध्ये होतो. व्हिटॅमिन ई, नॉर्मल फर्टिलिटीसाठी व्हिटॅमिन ई ची गरज आहे, आणि कमतरता असेल याची तर मेलमध्ये स्टरिलिटी येते. व्हिटॅमिन के, नॉर्मल ब्लड क्लॉटिंग, जिथं इंजुरी झालेली आहे, लिकेज झालेला आहे ब्लडचा, तिथं क्लॉट तयार होण्यासाठी व्हिटॅमिन के ची पण गरज आहे, क्लॉटिंग फॅक्टर बरोबर. आणि कमतरता असेल या व्हिटॅमिनची तर डिले इन ब्लड क्लॉटिंग हा प्रॉब्लेम होतो. असे अनेक महत्वाचे बी आणि सी हे व्हिटॅमिन जे आहेत ते वॉटर सोल्युबल आहेत, बाकीचे इनसोल्युबल आहेत. व्हिटॅमिन्स आपल्याला कमी प्रमाणात लागतात आणि ते सिंपल फॉर्म मध्येच आहेत, तिथं काही ब्रेकडाऊन वगैरे करायची गरज नाही. फक्त कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट कॉम्प्लेक्स फॉर्म मध्ये आहेत. व्हिटॅमिन घेणार आणि डायरेक्ट वापरणार, तिथं डायजेशन होत नाही. वेगवेगळ्या प्रकारचे मिनरल्स आपल्याला लागतात. आता आपण काही मिनरल सेपरेट घेत नाही, परंतु पाण्याबरोबर आपल्याला मिनरल मिळतात. तुम्हाला तर माहिती आहे वॉटर 70% बॉडी वॉटरनच बनलेली आहे. वॉटर इज अ मेन कॉन्स्टिट्युएंट ऑफ बॉडी. आणि या वॉटर मध्ये डिझॉल्व्ड मिनरल्स आहेत, डिझॉल्व्ड मिनरल्स आहेत वॉटर मध्ये. Water play an important role in metabolic processes and prevent dehydration of body. आणि एक महत्वाचं ट्रान्सपोर्टिंग मीडियम म्हणून वॉटर काम करतं. काही फिजियोलॉजिकल रिॲक्शन मध्ये वॉटरचा रोल आहे. त्यामुळं शरीरामध्ये सर्वात जास्त 70% पाणीच आहे आणि ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये बॉडी मध्ये सर्वात जास्त प्रोटीन्स असतात. प्रोटीन्स आहेत जास्त. न्यूट्रिशन मध्ये काय काय इन्क्लूड केलेलं आहे. फूड आत घ्यायचं, त्या फूडचं कॉम्प्लेक्स जे जे आहेत जसं वॉटर, मिनरल, त्यानंतर हे व्हिटॅमिन्स, यांना काही प्रोसेसिंगची गरज नाही, ते डायरेक्ट घेणार आणि डायरेक्ट सेलला पाठवणार. पण कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, फॅट्स हे कॉम्प्लेक्स फॉर्म मध्ये आहेत, त्याचं ब्रेकडाऊन सिंपल फॉर्म मध्ये केलं पाहिजे, म्हणजे ती प्रोसेस आहे डायजेशन. जे डायजेस्टेड फूड आहे ते ऍब्सॉर्ब केलं जातं, त्या एलिमेंटरी कॅनॉल मधून ऍब्सॉर्ब केलं जाईल ब्लड मध्ये, लिम्फ मध्ये.
तिथून ते सेल्स कडे पाठवलं जाईल. सेल मध्ये त्याचं ॲसिमिलेशन, सेल काय करेल, हे रॉ मटेरियल म्हणून वापरेल आणि सेलला जसे कंपाऊंड पाहिजे तसे सेल बनवेल, ॲसिमिलेशन. आणि मग जे अनडायजेस्टेड वेस्ट आहे ते इजेक्ट केलं जातं डिफिकेशन प्रोसेस मध्ये. आता कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स हे कॉम्प्लेक्स फॉर्म मध्ये असणारे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत. कॉम्प्लेक्स कंपाऊंडचं ब्रेकडाऊन सिंपल, युजेबल, ऍब्सॉर्प्टिव्ह, सोल्युबल फॉर्म मध्ये करणे म्हणजे डायजेशन. आणि डायजेशन करण्यासाठी जी स्पेशल अशी सिस्टीम आपल्याला नेचरनं दिली तिला आपण म्हणतो डायजेस्टिव्ह सिस्टीम. So breakdown of complex organic compounds into simple, usable, absorptive, soluble forms, it is called as digestion. And system responsible for process of digestion is called as digestive system. Digestive system of human consist of elementary canal. हा लांब 30 फूट लांबीचा जो कॅनॉल दिसतो, माउथ पासून सुरू होणारा, ॲनस मध्ये शेवट होणारा हा जो लांब असा कॅनॉल आहे त्याला आपण म्हणतो एलिमेंटरी कॅनॉल. व्हाय इट इज नेम्ड ॲज एलिमेंटरी? एलिमेंटरी मीन्स टू नरिश. अतिशय महत्वाचा कॅनॉल. जसं आपल्याकडं पाण्याचे कॅनॉल असतात, त्या कॅनॉल मधून पाणी सोडलं जातं, प्रत्येक शेतकऱ्याला पाणी दिलं जातं, पिकाला पाणी दिलं, पाणी दिलं, पाणी दिलं, पाणी दिलं, सर्व शेतकऱ्यांना त्या कॅनॉल मधून पिकासाठी पाणी दिलं जातं. त्याप्रमाणे आपला हा क्लोज असणारा एलिमेंटरी कॅनॉल आपल्या शरीराच्या प्रत्येक सेलला नरिश करतो, न्यूट्रिएंट देतो. आपल्या प्रत्येक सेलला सिंपल फॉर्म मध्ये न्यूट्रिएंट्स देणारा कॅनॉल असल्यामुळेच त्याला नाव दिलंय एलिमेंटरी कॅनॉल. आणि ही प्रोसेस घडवून आणण्यासाठी एलिमेंटरी कॅनॉल बरोबर असोसिएटेड आहेत डायजेस्टिव्ह ग्लँड्स. सो डायजेस्टिव्ह सिस्टीम कन्सिस्ट ऑफ elementary canal and associated digestive glands. elementary canal किंवा त्यालाच आपण गट म्हणतो. it consists of mouth cavity or buccal cavity, pharynx, esophagus, stomach, small intestine, large intestine, finally opens into anus. अशा सर्व पार्टनी तयार झालेलं आहे एलिमेंटरी कॅनॉल. आणि ज्या असोसिएटेड डायजेस्टिव्ह ग्लँड्स आहेत त्या सलायवरी ग्लँड्स आहेत, स्टमक मध्ये गॅस्ट्रिक ग्लँड्स आहेत, लिव्हर मध्ये बाईल ज्यूस सिक्रीट केला जातो, पॅनक्रियाज मध्ये पॅनक्रियाटिक ज्यूस सिक्रीट केला जातो आणि इंटेस्टायनल ग्लँड मधून इंटेस्टायनल ज्यूस सिक्रीट केला जातो. दर दिवशी या ग्लँड 8 लिटर एवढा ज्यूस तयार करतात. या ज्या डायजेस्टिव्ह ग्लँड्स आहेत त्या सर्व डायजेस्टिव्ह ग्लँड मिळून 8 लिटर एवढा ज्यूस दररोज तयार करतात. फार महत्वाच्या ग्लँड आहेत या.
बघूया आता सिस्टीमचे पार्ट्स वन बाय वन. माउथ. It is an opening present in front of face just below the nose. नाकाच्या खाली हे जे ओपनिंग दिसतं त्याला आपण म्हणतो माउथ. This mouth is guarded by two lips. दोन ओठ आहेत आपल्याला, दोन ओठांचं संरक्षण आहे. It is guarded by two lips. दोन ओठ आहेत आणि विशेष म्हणजे या ओठांवरती स्वेट ग्लँड नसतात. ओठांवरती घाम येत नाही, लक्षात असू द्या. नाहीतर आपल्याला सारखा घाम आला असता तर सारखा घाम पित राहावं लागलं असतं. किती काळजी घेतली त्या बनवणाऱ्या परमेश्वरानं. आणि माउथ मध्ये ही जी स्पेस आपल्याला दिसते त्या स्पेसला म्हणायचं सी स्पेस, त्याला काय म्हणायचं? वेस्टिब्यूल. आणि फंक्शन काय? फूड आत घेणे, इंजेक्शन ऑफ फूड. इंजेक्शन ऑफ फूड. Then mouth opens into mouth cavity or buccal cavity. ही जी कॅव्हिटी आपल्याला दिसते माउथच्या आत, या कॅव्हिटीला आपण म्हणतो बकल कॅव्हिटी, माउथ कॅव्हिटी. या बकल कॅव्हिटी मध्ये अनेक महत्वाचे पार्ट्स आहेत. दोन जबडे आहेत, जॉज. त्याच्यामध्ये टीथ्स आहेत. जीभ, टंग आहे. याच ठिकाणी 3 पेअर्स ऑफ सलायव्हरी ग्लँड ओपन होतात. पॅलेट. हा पॅलेट म्हणजे टाळा, टाळ्याचा पुढचा भाग, त्याला आपण म्हणतो हार्ड पॅलेट.